बघणार आहे क्लास 8 चॅप्टर नंबर 14 कंपाऊंड इंटरेस्ट. फर्स्टली काय PCP म्हणजे काय होतं बघूया. PCP म्हणजे काय होतं तर पर्सेंट पर एनम दिलेलं आपलं. काय तर पर्सेंट पर एनम म्हणजे एखाद्याने व्याज घेतलेलं आहे तर ते किती दरावर घेतलेलं आहे, ठीक आहे, तर ते आपलं इथे फाइंड आउट करायचं असतं. नंतर नेक्स्ट आहे आपला प्रिन्सिपल. प्रिन्सिपल म्हणजे बघा काय होतं तर प्रिन्सिपल म्हणजे काय होतं तर P. ओके, शॉर्ट फॉर्ममध्ये काय लिहितो त्याला P लिहितो. मनी दॅट वॉज अ बॉरो ऑर डिपॉझिट. काय तर मनी एखाद्याकडून उधार घेणे किंवा व्याजावर घेणे त्याला काय म्हणतो आपण बॉरो म्हणजे विकत घेणे किंवा. सेकंड बघूया प्रिन्सिपल म्हणजे काय होतं तर मनी दॅट हॅज बी बॉरो ऑर डिपॉझिट. काय तर बँकमध्ये एक तर आपण डिपॉझिट करतो, ठीक आहे, नाहीतर काय करतो आपण एखाद्याकडून उसनं घेतो, एखाद्याकडून व्याजावर घेतो पैसा, त्याला म्हणतो आपण त्याला प्रिन्सिपल अमाऊंट, ठीक आहे. नेक्स्ट आपला थर्ड काय आपला रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे, त्याला आपण शॉर्टमध्ये काय करतो R डिनोट करतो, ठीक आहे. रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे काय होतं तर दिस इज द रेट पर्सेंटेज पर PCP. काय तर जो आपण काय घेतलेला असते एखाद्या याच्यावर काय व्याजावर जो पैसा घेतला असते 10-15%. रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे काय होतं तर बघूया डिनोट कशात केला जातो तो R नी. आणि दिस इज द रेट ऑफ पर्सेंट. काय असतं तर एखाद्याकडून आपण पैसे घेतो उधार तर तो आपल्याला व्याजावर पैसे देतो 5%, 6%, ठीक आहे. किंवा आपण बँकेत पैसा जो डिपॉझिट करतो त्यावर आपल्याला काय तर काही वर्षासाठी आपला काही पर्सेंटेजवर तो एक्स्ट्रा पैसे त्यावर गुंतवले जातात, ठीक आहे. तर तो असतो आपला रेट ऑफ इंटरेस्ट. नंतर बघूया टाईम पिरियड म्हणजे T डिनोट केला तो T नी. म्हणजे टाईम पिरियड म्हणजे काय टाईम ऑफ विच मनी इज बॉरो ऑर डिपॉझिट. काय तर आपण एखादा काय पैसे घेतलेला असतो 1 वर्षासाठी 2 वर्षासाठी, ठीक आहे, तर तो झाला आपला टाईम. त्याला आपण त्या 1-2 वर्षात तो पैसा परत करतो, ठीक आहे. एक फिक्स अमाऊंट आणि त्यावर जो लागलेला आपला जो असते काय राहतो तो रेट ऑफ इंटरेस्ट लागलेला असतो. त्यांनी जो दिलेला असतो 6%, 7% त्यावरचा एक्स्ट्रा पैसा असे दोन्ही वेळा आपण जे वापस करतो त्याला म्हणतो टाईम पिरियड. नंतर इंटरेस्ट म्हणजे काय जो आपण एक्झॅक्टली जो अमाऊंट घेतलेला असतो एखाद्या व्यक्तीकडून किंवा बँकेकडून, ठीक आहे, एखाद्या व्यक्तीकडून किंवा बँकेकडून जो एक अमाऊंट घेतलेला असतो 5-6 लाख रुपये आणि त्यावर जो काय असतो तर इंटरेस्ट लागलेला असतो 3%, 4%, 5%चा तो एक्स्ट्रा पैसे, ठीक आहे, तर तो काय असतो आपला इंटरेस्ट असतो. म्हणजे काय तर P × R × T. आपण काय करणार आपण त्याला 100ने करणार आहे. झालं, हा आपला काय तर फॉर्म्युला आहे. मग P म्हणजे काय तर आपला प्रिन्सिपल येते, नंतर R म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट येतो आणि T म्हणजे येतो आपला टाईम पिरियड. सिम्पली अमाऊंट जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर काय फॉर्म्युला आपला P + I आपला हा फॉर्म्युला आहे. नंतर काय नंबर्स ऑफ इयर काय म्हणतो आपण त्याला N म्हणतो किंवा टाईम पिरियड म्हणू शकतो. टाईम पिरियड म्हणजे T आणि N म्हणजे हे दोन्ही काय तर सारखेच आहेत आपले. नंतर अमाऊंट जर फाइंड आउट करायचं असेल तर सेकंड फॉर्म्युला काय आपल्याला प्रिन्सिपल 1 + रेट ऑफ इंटरेस्ट अपॉन 100 आणि N किंवा T इथं लिहू शकतो. टाईम पिरियड दोन्ही याचं सेमच आहे. बघणार आपण प्रॅक्टिस सेट नंबर 14.1 बघणार आहे. मग काय इथे फाइंड द अमाऊंट ऑफ दी कंपाऊंड इंटरेस्ट. आपल्याला काय कंपाऊंड इंटरेस्टचा अमाऊंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. बघा प्रिन्सिपल काय दिलेलं आहे आपल्याला फर्स्टमध्ये 2000 दिलेलं आहे. PCPचा रेट किती दिला तर 5% दिलेला आहे आणि टाईम किती दिलेला आहे तर आपल्याला 2 इयर्ससाठी दिलेलं आहे. बघा सिम्पली आपला फॉर्म्युला यूज करायचा आहे अमाऊंट इज इक्वल टू P प्रिन्सिपल ब्रॅकेट 1 + रेट ऑफ इंटरेस्ट अपॉन 100 आणि N म्हणजे N किंवा T यूज करू शकतो. बघा किती आहे तर 2000 ब्रॅकेट 1 + रेट किती आपला 5% आणि अपॉन किती आहे तर 100 दिलेलं आहे, ठीक आहे. सिम्पली काय करणार आहे आपण 5 आणि 2 काय करणार आहे तर कॅन्सल होणार आहे. म्हणजे किती लिहितं तर आपलं येणार आहे तर 2000 ब्रॅकेट 1 + 1 अपॉन किती येणार तर 20 येणार आहे. इथे किती 5 × 1 = 5 आणि इथे झाला 2. सिम्पली काय राहिला इथे 0 राहिला आपला. म्हणजे आपला आन्सर किती आला तर इथे 20 आले आहे खाली. मग बघा 2000 ब्रॅकेट 20 + 1 अपॉन किती आहे तर 20 आणि ब्रॅकेटच्या बाहेर किती आपला वरती आहे 2. बघा आता किती येईल तर इथे 2000 × किती येणार तर 22. आता 2 वेळा आपल्याला इथे स्क्वेअर समजतो, ठीक आहे. म्हणजे किती येणार तर 21 अपॉन 20 × 21 अपॉन 20 येणार आहे. सिम्पली इथला 0 इथला 0 कॅन्सल, इथला 0 आणि इथला 0 कॅन्सल. म्हणजे राहणार काय इथे तर 2ने आपण याला सॉल्व करू शकतो. 2 × 10 म्हणू शकतो 20. सिम्पली काय करायला आपलं तर 5 आलेला इथे आन्सर आपलं. इथे आलं आपलं 21 आणि × 21 केलं तर आन्सर किती येतं आपलं तर ते येते 441 × येतं तर 5. सिम्पली आन्सर किती येते 2205 रुपीज एवढं आपलं येते. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं तर इथे अमाऊंट फाइंड आउट करायचं. बघा आता अमाऊंट कसं करणार आपण अमाऊंट इज इक्वल टू आपल्या एक्झॅक्ट किती आलं तर
2205 आलेला आहे. मग आता ए इज इक्वल टू पी प्लस आय आपण आपला फॉर्म्युला आहे. सिम्पली अमाऊंट किती आहे तर 2205, पीची व्हॅल्यू किती आहे 2000 प्लस आपला इंटरेस्ट फाइंड आउट करायचा इथे. तर इंटरेस्ट कसं फाइंड आउट करायचा, सिम्पली इथे हा कसा राईट हँड साईडनी प्लस नाही तर आपण काय त्याला लेफ्ट हँड साईडनी घेऊ, म्हणजे हा काय तर मायनसमध्ये. मग किती 2205 मायनस किती 2000, सिम्पली आय इज इक्वल टू 205 आपला आन्सर येणार आहे. म्हणजे अमाऊंट किती आपला तर 2205 आहे आणि कंपाऊंड किती आहे, कंपाऊंड इंटरेस्ट आपला तर 205 आहे आपल्याला मिळालेलं आहे. सेकंड बघूया, पीची व्हॅल्यू किती आपली प्रिन्सिपल आहे 5000, रेट ऑफ इंटरेस्ट आपला 8 आहे, एन किंवा टी म्हणू शकतो तर काय तर 3 इयर्सचा दिलेला आहे. बघा फॉर्म्युल्यात पुट करायचं आपल्याला आता याला ए इज इक्वल टू पी 1 प्लस आर अपॉन 100 आणि वरती येणार एन इज इक्वल टू किती तर 5000 1 प्लस 8 अपॉन 100 आणि याला क्यूब म्हणू शकतो किंवा 3 म्हणू शकतो. ठीक आहे, 5000 100 प्लस काय केलं आपण 8 किती दिलेलं आहे आपल्याला बघा इथे पहिले 3 इज इक्वल टू 5108, दोघांची टोटल किती 108 येते आणि अपॉन काय तर आपला 100 येते. सिम्पली इथे येणार आहे क्यूब. याला जर आपण सॉल्व केलं किती येते आपल्या आन्सर तर इथे येतं 27 आपला आन्सर. तर बघा आता सॉल्व कसं करूया, 5000 ब्रॅकेट 27 क्यूब अपॉन 25 इज इक्वल टू किती तर 5000 मल्टिप्लाय बाय 27 आणि इथं आपला खाली चलून जातील. इथे कशाला भाग जाईल तर इथे 200 आणि याला पण कशी 40 आणि परत जाईल 8ने भाग 25 25. आता राहायला काय काय आपलं 27 अपॉन 25, सिम्पली 25 अपॉन 27 अपॉन 25 येणार आहे. मग काय करायला आपलं इथे आता तर इथे आपला 8 बाकी आहे, 8 मल्टिप्लाय 27 27 आणि 27 3 वेळा काय आपला 27 बाकी आहे आणि अपॉनमध्ये किती 25 एक 25 बाकी आहे आपला. सॉल्व केलं किती येते तर आपला आन्सर येते बघूया अपॉन 25. मग काय ए इज इक्वल टू किती आलं तर आपलं डिवाइड केलं तर आन्सर किती येते तर 6298.56 आपला आन्सर येते. सिम्पली आता ए इज इक्वल टू काय करायचं आपल्याला तर पी प्लस आय आपल्याला फॉर्म्युला करायचा आहे. सिम्पली एची व्हॅल्यू किती आपलं तर 6298.56 इज इक्वल टू काय तर आपला पीची व्हॅल्यू किती 5000 प्लस इंटरेस्ट आपल्याला माहिती नाही फाइंड आउट करूया किती आहे तर 6298.56 मायनस 5000 इज इक्वल टू घेतला आपण आय मायनस केलं तर आपला आन्सर येते 1298.58 रुपीज. ओके, म्हणजे आपला अमाऊंट किती आहे तर 6298 आलेला आहे 0.56 आणि कंपाऊंड इंटरेस्ट आला आपला 1298.56 आलेला आहे. थर्ड बघूया, पीची व्हॅल्यू 4000 दिलेली आहे, आर दिलेलं आहे आपल्याला 7.5 आणि टी दिलेलं आहे 2 इयर्ससाठी. बघा ए इज इक्वल टू किती आहे तर पी ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 हा आपला फॉर्म्युला आहे. सिम्पली व्हॅल्यू पुटअप करायचे, पीची व्हॅल्यू किती आहे 400, आरची व्हॅल्यू किती 7.5 आणि अपॉनमध्ये 100 आणि टीची व्हॅल्यू किती आपलं 2 इयर्सची दिली. सिम्पली फॉलो करणार आहे आपण काय काय दिलेलं आहे तर 400 1 प्लस 100 प्लस 7.5 इज इक्वल टू आपला 400 इज इक्वल टू प्लस काय काय येणार याची तर 107.5 मल्टिप्लाय बाय करणार आपण 10 आणि अपॉनमध्ये किती 100 मल्टिप्लाय बाय 10 स्क्वेअर. ठीक आहे, बघा किती होणार ते तर 4000 ब्रॅकेट 1075 अपॉन केली आपण 1000 आणि ब्रॅकेट केला क्लोज इज इक्वल टू 10 आणि येणार आपलं स्क्वेअर. इथे किती येतं 4000 ब्रॅकेट 43 अपॉन 14 ब्रॅकेट के स्क्वेअर इज इक्वल टू 4000 मल्टिप्लाय बाय 43 अपॉन 14 मल्टिप्लाय बाय 43 अपॉन 14. सिम्पली काय करणार इथे काय काय बाकी राहिलं आपलं तर इथे 10 मल्टिप्लाय बाय 43 मल्टिप्लाय बाय 43 आणि डिवाइड बाय करणार 4ने. बघा आन्सर किती येते तर 18,419 आणि डिवाइड बाय करायचं तर 4ने. सिम्पली एची व्हॅल्यू किती तर ₹4622.5 म्हणजे एची व्हॅल्यू किती तर पीपल्स आय येणार आहे. सिम्पली व्हॅल्यू पुटअप करायचे 4622.5 आणि 4000 प्लस किती आहे तर आय आपला मग किती 4622.5 मायनस 4000 इज इक्वल टू काय तर आय मग किती आपली व्हॅल्यू किती निघाली तर आयची व्हॅल्यू निघाली 622.5 आपली आली. म्हणजे अमाऊंट किती आपला 4622.5 आलेला आहे आणि कंपाऊंड इंटरेस्ट आला आपला 6225. टेक हॅज अ लोन rupees 12,500 at the rate of the 12 PCPA for 3 years. If the interest is compounded annually, then how many rupees should be pay to clear a loan? काय दिलेलं आपल्याला समीर राव नावाच्या व्यक्तीने काय घेतलेलं बँकेकडून लोन घेतलं 12,500 रुपयाचं आणि रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे तर 12 PCPA आणि किती वर्षासाठी घेतलं तर 3 वर्षासाठी घेतलेलं आहे. तर त्यांनी काय तर त्यांना ॲन्युअली म्हणजे वर्षभरात त्यांना काय जो कंपाऊंड इंटरेस्ट आलेला आहे तो काय करायचा तर क्लिअर करायचा असेल तर त्यांना टोटल लोनचा अमाऊंट किती फेडायला लागेल आपल्याला सांगायचं. बघा प्रिन्सिपल किती आहे आपला
12,500 आहे. रेट ऑफ इंटरेस्ट आपला 12 आणि टाईम किती आहे तर आपला 3 इयर्ससाठी दिलेलं आहे. सिम्पली व्हॅल्यू पुटअप करायचे फॉर्म्युलामध्ये ए इज इक्वल टू पी 1 प्लस आर इज इक्वल टू आर अपॉन 100 दिलेलं आहे. बघा एची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही आहे, पीची माहिती आहे 12,500 आहे. सिम्पली 1 प्लस काय करणार आपण 12 अपॉन 100. हे काय आपलं सॉल्व होते. बघा इथे येतील काय येतील 3 नंतर 6 होईल आणि इथे येईल 15 अपॉन 25 2 जसं तसा. बघा इथे किती येईल तर 12,500 जसं तसं राहील 1 प्लस किती 3 अपॉन 25 क्यूब जसा तसा येईल. मग किती 12,500 अपॉन 25 12,500 ब्रॅकेट 28 अपॉन 25 इज इक्वल टू किती आहे तर 12,500 मल्टिप्लाय करायचं आपल्याला हे 3 वेळा लागेल. मग 20 अपॉन 28 अपॉन 25 किती वेळा लागेल तर 3 वेळा द्यावं लागेल, कारण की इथे का आपल्याला दिलं तर क्यूब दिलेलं आहे. बघा बाय 28 मल्टिप्लाय बाय 28 अपॉन काय करायला आपण 25. सिम्पली सॉल्व होते. 5 इथे होईल 4 काय करायला आपलं 4 मल्टिप्लाय 28 मल्टिप्लाय 28 अपॉन 5 मल्टिप्लिकेशन केलं किती येते आन्सर आपलं 87,808 आणि डिवायडेड बाय काय तर 4 किती येणार आपलं आन्सर तर 17.561.6 आणि ही शूड पे ऑन अराउंड किती दिलं आहे तर रुपीज किती आहे तर 17,561.6 टू क्लिअर ह लोन. त्याला टोटल अमाऊंट एवढं पे करावं लागेल. थर्ड बघूया. टू स्टार्ट अ बिझनेस Shalaka has take a loan rupees 8,000 at the rate of the 10/1/2 PCP. After 2 years, much compound interest will be a show that have to pay. काय करायचं आता शालका नावाचे काय तर एका मुलीने 8,000 रुपये लोन घेतले आहे कसं बँकेकडनं आणि रेट ऑफ इंटरेस्ट काय दिलेलं आहे आपल्याला तर मिक्स फ्रॅक्शनमध्ये दिलेलं आहे 10/1/2 PCP दिलेलं आहे. आफ्टर 2 इयर आपल्या 2 वर्षांतर तिला कंपाऊंड इंटरेस्ट आणि टोटल किती पैसे पे करावे हे आपल्याला फाइंड आउट करायचं. प्रिन्सिपल अमाऊंट किती आपला 8,000 रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला 10/1 किती आहे 21/2 PCP आणि 2 इयर दिलेला आहे. फॉर्म्युला काय आपला ए इज इक्वल टू 1 प्लस आर अपॉन 100 आणि हा आपला टाईम पिरियड इज इक्वल टू किती आहे तर एची व्हॅल्यू 8,000 1 प्लस 21/2 आणि इथे 100 स्क्वेअर. ठीक आहे. बघा 8,000 1 प्लस 21/200 इज इक्वल टू किती आहे तर 8,000 2,000 प्लस 21 अपॉन किती आलं तर 200 आपला स्क्वेअर जसं तसा. सिम्पली 8,221 अपॉन 200 आपला स्क्वेअर इज इक्वल टू किती तर 8,000 मल्टिप्लाय बाय 221 अपॉन 200 मल्टिप्लाय बाय 221 अपॉन 200. बघा 0 0 2 0 कॅन्सल इथे पण 2 0 कॅन्सल होऊन जाते. म्हणजे किती आलं तर इथे 2ने भाग जातो आपला तर इथे 2 4 जार 8 इथे म्हणजे इथे 4 आला परत 2ने भाग जातो इथे आला 2 2 जार 4 आपल्याला राहिलं काय काय तर ते 2 मल्टिप्लाय बाय 221 मल्टिप्लाय बाय 221 आणि डिवायडेड बाय काय येतं आपल्याला 10ने इज इक्वल टू किती आलं तर 97,682 आणि डिवायडेड बाय काय आलं तर 10ने म्हणजे अमाऊंट किती आपला तर 97,682. मग काय ए इज इक्वल टू किती आहे तर फॉर्म्युला आपला पी प्लस आय प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. सिम्पली 97,682 इज इक्वल टू किती आहे तर 8,000 प्लस इंटरेस्ट म्हणजे किती येणार तर 97,682 मायनस करावं लागेल 8,000 हा आपला निघालेला आयची व्हॅल्यू म्हणजे आयची व्हॅल्यू किती आहे तर 17,682 एवढे आपली म्हणजे ही विल पे किती आहे तर कंपाऊंड इंटरेस्ट किती फाइंड आउट करावं लागेल त्याला पे करावं लागेल आपल्याला तर 17,682 एवढा फाइंड आउट.